मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ना आपण V70चा जो स्मार्टफोन होता ना त्या स्मार्टफोनला कम्पेअर केलं होतं V60च्या स्मार्टफोन सोबत. पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण V70चा जो स्मार्टफोन आहे ना त्या फोनला कम्पेअर करणार आहे Oppoचा जो Reno 15चा स्मार्टफोन आहे ना त्यासोबत. कारण की या दोन्ही स्मार्टफोन मध्ये डिफरन्स काहीच नाहीये. इवन या दोन्ही स्मार्टफोनची जी प्राइस आहे ना ती सेमच आहे. थोडंफार एकदम 0.1 ने डिफरन्स आहे या दोन्ही स्मार्टफोन मध्ये. जर का सगळ्यात पहिल्यांदा आपण या दोन्ही स्मार्टफोनचे डिस्प्ले बघितले तर Oppo Reno 15च्या स्मार्टफोन मध्ये 6.5 इंचचा LTPS चा AMOLED डिस्प्ले मिळतो आणि V70च्या स्मार्टफोन मध्ये 6.5 इंचचा फक्त AMOLED डिस्प्ले मिळतो. दोन्ही स्मार्टफोन मध्ये 120 Hz चे रिफ्रेश रेट पण मिळतात आणि दोन्ही स्मार्टफोन मध्ये पंचहोल डिस्प्ले आहेत आणि या दोन्ही स्मार्टफोन मध्ये पण तुम्हाला Corning Gorilla Glass 7i चं प्रोटेक्शन मिळतं. ओप्पोच्या स्मार्टफोन मध्ये 1800 नाइट्स ऑफ पीकची ब्राईटनेस मिळते आणि विवोच्या स्मार्टफोन मध्ये 5000 नाइट्स ऑफ पीकची ब्राईटनेस मिळते. या दोन्ही स्मार्टफोन मध्ये ना सेमच प्रोसेसर आहेत, पण या दोन्ही स्मार्टफोनच्या प्रोसेसरचे जे AnTuTu स्कोर आहेत ना ते फक्त वेगवेगळे आहेत. दोन्ही स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगनचा 7 Gen 4 चा प्रोसेसर मिळतो आणि ओप्पोचा जो स्मार्टफोन आहे ना त्या स्मार्टफोन मध्ये 13,94,000 चा AnTuTu स्कोर येतो आणि विवोच्या स्मार्टफोन मध्ये 14,37,915 चा AnTuTu स्कोर येतो. आणि हा जो प्रोसेसर आहे ना या दोन्ही स्मार्टफोन मध्ये तो आहे LPDDR5 चा. तसंच या दोन्ही स्मार्टफोन मध्ये बॅटरी पण सेम मिळते, पण बॅटरीचे जे बॅटरी बॅकअप आहे, बॅटरी लाईफ जे आहे ना ती फक्त वेगवेगळी आहे. दोन्ही स्मार्टफोन मध्ये 6.5 मिली अँपिअरची बॅटरी मिळते. जी बॅटरी लाईफ आहे ती ओप्पोची 17 तासांची आहे आणि विवोच्या स्मार्टफोनची 15 तासांची आहे. जर का तुम्ही ॲव्हरेज स्मार्टफोनला यूज करत असाल तर ॲव्हरेज हा जो बॅटरी लाईफ आहे ती येते या दोन्ही स्मार्टफोनची. ओप्पोचा जो स्मार्टफोन आहे ना तो 80 वॉटच्या सुपरबुक चार्जिंगला सपोर्ट करतो आणि विवोचा जो स्मार्टफोन आहे ना तो 90 वॉटच्या फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करतो. तसंच तर बघायला गेलं या दोन्ही स्मार्टफोनच्या चार्जिंगला तर विवोचा जो स्मार्टफोनचा चार्जिंग आहे तो थोडासा जास्त चांगला आहे. फ्लॅश चार्जर आहे आणि 90 वॉटचा चार्जर आहे. ओप्पोचा जो स्मार्टफोन आहे ना तो 30 ते 35 मिनिटात तुमच्या स्मार्टफोनची चार्जिंग 100% करतं आणि विवोचा स्मार्टफोन 24 ते 30 मिनिटाच्या आतमध्ये 100% चार्जिंग करतं स्मार्टफोनला. ओप्पोचा जो स्मार्टफोन आहे ना त्या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 3 वॉटर रेजिस्टन्स मिळते, 3 IP रेटिंग मिळतात. IP66, IP68 आणि IP69 चं तुम्हाला ओप्पोच्या स्मार्टफोन मध्ये वॉटर प्रोटेक्शन मिळतं आणि विवोच्या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला IP68 आणि 9 चा या दोन्हींचा वॉटर रेजिस्टन्सीचा सपोर्ट मिळतो. पण विवोचा जो स्मार्टफोन आहे ना त्या वॉटर रेजिस्टन्सी मध्ये तुमचा स्मार्टफोन 30 मिनिटापर्यंत पाण्यामध्ये राहू शकतो 1.5 मीटर डेप्थ मध्ये. म्हणजे दोन्ही स्मार्टफोनला ऑल ओव्हर पाण्याने काहीच फरक पडणार नाहीये, पण थोडासा जास्त वॉटर रेजिस्टन्सीचं प्रोटेक्शन विवोच्या स्मार्टफोनला आहे. दोन्ही स्मार्टफोनचे जर का आपण कॅमेरा बघितले तर दोन्ही स्मार्टफोनच्या कॅमेरामध्ये पण जास्त डिफरन्स नाहीये. एक स्मार्टफोन मध्ये वाईड अँगल लेन्स मिळते, दुसऱ्या स्मार्टफोन मध्ये अल्ट्रा वाईड अँगल लेन्स मिळत नाही, एवढाच फरक आहे. दोन्ही स्मार्टफोन मध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. ओप्पोच्या स्मार्टफोन मध्ये 3x ऑप्टिकल झूम करू शकता या कॅमेरामध्ये तुम्ही आणि दोन्ही स्मार्टफोन मध्ये 50 मेगापिक्सेलचा टेलिफोटोचा कॅमेरा मिळतो, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईडचा कॅमेरा मिळतो आणि या दोन्ही स्मार्टफोन मध्ये तुम्हाला फ्रंट कॅमेरा जो मिळतो तो मिळतो 50 मेगापिक्सेलचा आणि जो ओप्पोचा स्मार्टफोन आहे ना त्यामध्ये जो फ्रंट कॅमेरा मिळतो त्यामध्ये तुम्हाला अल्ट्रा वाईड अँगल लेन्स मिळते आणि विवोच्या स्मार्टफोन मध्ये ती अल्ट्रा वाईड अँगल लेन्स मिळत नाही. एवढाच डिफरन्स आहे कॅमेरामध्ये. या दोन्ही स्मार्टफोन मध्ये तुम्ही अल्ट्रा स्टेडी व्हिडिओ रेकॉर्डिंग पण करू शकता. जर का तुम्हाला स्मार्टफोनचे फोटोची क्वालिटी बघायची असेल, एकदम डिटेलमध्ये त्या स्मार्टफोनच्या कॅमेराला चेक करायचे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो या दोन्ही स्मार्टफोनच्या कॅमेराची, तिथून जाऊन कॅमेराची क्वालिटी चेक करू शकता. आणि दोन्ही स्मार्टफोन मध्ये मल्टीमीडिया भरपूर मिळते आणि दोन्ही स्मार्टफोन मध्ये सेन्सर्स पण मिळतात, फिंगरप्रिंट सेन्सर्स मिळतात आणि स्टेरिओचे स्पीकर तुम्हाला या दोन्ही स्मार्टफोन मध्ये पण मिळतात. या दोन्ही स्मार्टफोनची लुक आणि डिझाईन जर का बघितली तर या दोन्ही स्मार्टफोन मध्ये पर्सनली मला V70चा जो स्मार्टफोन आहे ना त्या स्मार्टफोनची लुक आणि डिझाईन थोडीशी जास्त चांगली वाटली. स्मार्टफोन दिसायला एकदम जास्त प्रीमियम वाटतो Oppo Reno 15 पेक्षा, पर्सनली मला असं वाटतं. आणि या दोन्ही स्मार्टफोनची जी प्राइस आहे ती सेमच आहे. दोन्ही स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरियंटची 45,999 प्राइस आहे. तर आय होप मित्रांनो हा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. जर का चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात अशाच एक नेक्स्ट व्हिडिओ कंटेंट सोबत. तोपर्यंत नक्की लक्षात ठेवा. टाटा बाय बाय, गुड बाय.